शिवानीच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, तरी सुद्धा एक क्षणही ती तिथे नीट राहू शकली नाही. तिच्या घरात सासू सासऱ्यांबरोबर नणंद आणि दीरसोबत ती राहत होती, पण ती तिच्याशी नीट वागत नव्हते. शिवानी काही काम करत असेल, पण ते तिचे काम पूर्ण होऊ देत नव्हते. प्रत्येक वेळीस कामात खोडा घालायचे. शिवानीचं आयुष्य आधी असं नव्हतं. लग्नाच्या आधी शिवानी खूप चंचल होती. जेव्हा तिचं मन होईल तेव्हा ती काम करायची. जेव्हा तिचं मन होत नसत तेव्हा ती काम नव्हती करत. आधी कोणाचंच ऐकत नसायची. जे मनाला येत असेल ते करायची. कोणत्या पण गोष्टीसाठी ती हट्ट करायची आणि आपल्या वडिलांची आणि भावाची लाडकी होती. शिवानीची मम्मी तिला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करायची की तू तुझ्या घरी कधी ना कधी जाणार आहेस, तर असा स्वभाव बरे नाही. कधी कधी समोरच्याची पण गोष्ट ऐकायची असते. प्रत्येक वेळेस भांडण नसतं करायचं. प्रत्येक वेळेस भांडायचा आता बंद कर, नाहीतर तिकडे गेल्यावर ना तुला जड जाईल. आम्ही आहोत म्हणून तुझं वागणं सहन करतो, पण तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील तेव्हा ते अजिबात सहन करून घेणार नाहीत. तू तुझ्या सासरी गेल्यावर ना तुला 4 गोष्टी ते ऐकवतील. पण शिवानी तिच्या आईच्या गोष्टी हवेत उडवून टाकायची. आई काय आहे, तू छोट्या छोट्या गोष्टींहून परेशान होतेस आणि मला करतेस. तुझी मुलगी वाघीण आहे, वाघीण, कोणाला घाबरत नाही. पण लग्नानंतर सगळं उलट झालं. शिवानीला असा परिवार मिळाला होता की तिथे तिला दाबून ठेवलं जात होतं. शिवानी तिच्या सासरी कठपुतली झाली होती, जी सगळ्यांच्या इशाऱ्यावर नाचायची आणि एक शब्दही न बोलता सगळी कामे करायची. त्यांची सून म्हणजे कधी न थांबणारी, सगळंच ऐकणारी, सगळी कामे करणारी एक मशीनच झाली होती. लग्नाला 2 वर्ष झाली होती, तरी सुद्धा शिवानीच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. शिवानीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं. तिच्या लग्नामुळे तिचं आनंदाने बागडणं, हसणं हे सगळं तिच्या आयुष्यातून निघून गेलं होतं. जेव्हापासून ती त्या घरात आली आहे, तेव्हापासून सगळ्या कामांची जबाबदारी शिवानीवरच होती. तिथे दुसरं कोणीही काही सुद्धा काम नव्हतं करत. काहीही काम असलं की शिवानीलाच सांगत असत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिवानी सगळी कामे करायची. शिवानीच्या सासूच्या म्हणण्यानुसार सुना फक्त कामासाठी असतात, त्यांना आरामाची काही गरज नसती. सुना काम करताना चांगल्या दिसतात, असे त्यांचे विचार होते. शिवानी सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार बनवत असायची. कोणाला पोहे खायचे असतात तर कोणाला उपमा खायचा असतो. तिच्या दिराला प्रोटीन शेक पाहिजे असतं तर तिच्या नंदाला ग्रीन टी पाहिजे असती आणि तिच्या सासऱ्यांना अद्रकवाला कडक चहा पाहिजे असतो तर तिच्या सासूबाईंना फिका चहा पाहिजे असतो. आणि तिचा नवरा रितेश तो तर तिच्याशी कधीच नीट वागत नसे. प्रत्येक गोष्टीवर तिच्यावर चिडचिड करायचा, सगळ्यांसमोर तिला ओरडायचा. थोडंसं तिच्याकडून काही काम करायचं राहिलं की तिला 10 गोष्टी ऐकवायचा. दिवाणावर बेडशीट नीट लावलं नाहीये, ओला टॉवेल गादीवर ठेवला आहे, शर्ट इस्त्री का नाही केलं, रुमाल कुठे, गाडीची चावी कुठे, पाण्याची बाटली कुठे, ऑफिस टिफिन कुठे, या अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला ओरडायचा. राग तर त्याच्या नाकावरच असायचा. शिवानीला तर अशा प्रकारे ओरडायचा की ती नेहमी घाबरायची. ती प्रत्येक काम घाबरून घाबरून करायची. तिच्या वडिलांची वागीण सासरी खूपच घाबरून राहायची. तिचा नवरा नव्हेच तर तिचे सासू सासरे पण तिला खूप बोलायचे. छोट्या छोट्या गोष्टीवर तिला भांडायचे. जर ती काही बोलायला जायची तर तिची सासू म्हणायची, घरामध्ये सुनेला तिची बाजू मांडण्याची परवानगी नसते, उलट तिलाच गप्प करायचे. एके दिवशी तिने स्वयंपाकघरात दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेवढ्यात दरवाजाची घंटी वाजली. ती तिचा दीर विवेकला म्हणाली, तुम्ही दरवाजा उघडा ना, मी गॅसवर दूध ठेवलं आहे, ते सांडेल. विवेक रागाने म्हणाला, वहिनी मी काही तुमचा नोकर आहे का, मी नाही उघडणार दरवाजा, तुम्हीच उघडा. शिवानी दरवाजा उघडायला गेली, पण तिच्याकडून दुधाचा गॅस बंद करायचा राहून गेलो. तिची सासू किचनमध्ये आली आणि तिला जोरात ओरडली, तुझ्या आईने तुला हेच शिकवलं आहे का, गॅसवर दूध ठेवून बाहेर कशी गेलीस, किती महाग असतं दूध, आता या दुधाचे पैसे तू भरणार आहेस का. शिवानीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला तिच्या माहेरी पण जाता येत नव्हतं. तिचे वडील आधीच हृदयाचे पेशंट होते आणि आई तर आधीच परेशान झाली असायची. मग ती तिच्या आई वडिलांना काय सांगणार, आणि तिच्या भावाची नोकरी सुद्धा गेली होती.
ती त्यालाही काही सांगू शकत नव्हती. माहेरचं एवढं टेन्शन, त्यातून सासूरवाडीचे बोलणे, या सर्वांमुळे तिचं जीवन बदलून गेलं होतं. आता ती इतकी घाबरलेली असायची की प्रत्येक गोष्टीत हो म्हणायची. प्रत्येक गोष्टी हो म्हणण्याची तिला सवयच लागली होती. एके दिवशी नंदेचा कुर्ता प्रेस करत होती तेव्हा तिच्या सासूने तिला हाक मारली. तेव्हा ती घाईघाईत ती प्रेस तशीच ठेवून गेली आणि चुकून तिच्याकडून तो करता जळाला. तिच्या नंदेने खूप शिनवलं. हा माझा आवडता कुर्ता होता. हा काय तुमच्या माहेरून नाही आला? तुम्ही मुद्दामून केलं आहे हे सगळं. तिने सगळं राग शिवानीवर काढला. हे सगळं माझ्याकडून चुकून झालं आहे. मी मुद्दामून नाही केलं. मी हे सगळं मुद्दामून का करेल बरं? शिवानीने तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तन्वीने काही ऐकून घेतलं नाही. तन्वी भडकली आणि म्हणाली, आई तू तुझ्या सुनेला सांगून ठेव. उगाच माझ्याशी ना फालतूमध्ये भांडत असतात. मी तर जास्त बोलायला पण सुद्धा जात नाही. पण आता त्यांनी चूक केली आहे, मान्य करायला नको का? शिवानीला जबरदस्ती माफी मागायला लावली. या सगळ्या वातावरणात तिचा दम घुटत होता. तिला काही समजत नव्हतं की काय करावं. एकीकडे सासरचे असे वागायचे आणि माहेरी तर जाऊ शकत नव्हती. काही महिन्यानंतर तिचा दीर विवेक, त्याचं लग्न होतं. त्या लग्नाची सगळी जबाबदारी शिवानीवरच होती. आता तिला घरातलं काम आणि बाहेर शॉपिंगसाठी सुद्धा जावं लागत होतं. इतक्या सगळे काम करून ती थकून जात होती. रात्री पण उशिरा झोपायची आणि सकाळी पण तिला लवकर उठायला लागायचं. या सर्व कामांमुळे तिची तब्येत सारखी बिघडत होती. लग्नासाठी तिने मेकअप केला होता, पण त्या तिच्या डोळ्यात स्पष्ट झोप आणि चेहऱ्यावर थकवा दिसत होता. आता घरात लहान सून रिवा आली होती. ती तोंडावर बोलणारी आणि प्रत्येकाला उत्तर देणारी होती. म्हणजे ती तिच्या सासूरवाडीचं अजिबात ऐकून घेत नव्हती. ती तिचा रागरागही अजिबात ऐकून घेत नसे. एके दिवशी स्वयंपाक होती आणि दरवाजाची घंटी वाजली, पण तिने दरवाजा नाही उघडला. तिचे सासरे रागाने म्हणाले, हा काय प्रकार आहे? तुला दरवाजा उघडता येत नाही का? ती म्हणाली, मोठ्या बहिणी पूजा करत आहेत, सासूबाई मंदिरात गेले आहेत, विवेक अंघोळ करत आहे, दादा तर मार्केटमध्ये भाजी आणायला गेले आहेत. फक्त तन्वी दीदीच फ्री बसले आहेत टीव्ही बघत. त्या तर दरवाजा उघडूच शकतात, पण तरी सुद्धा त्या दरवाजा उघडत नाहीयेत. हे सगळं ऐकून तिच्या सासऱ्यांना राग आला. ते रागारागात दरवाजा उघडायला गेले. दरवाजा उघडल्यावर सरिताजी आल्या होत्या. त्या म्हणाल्या, काय झाले हो? इतका वेळ दरवाजा उघडायला? मला खूप भूक लागली आहे. सुनांनी काय जेवायला बनवलं आहे का नाही? का आपल्यालाच उपाशी ठेवणार आहेत? तेव्हाच पूजा पूजा संपून शिवानी येते. सासूबाई सगळं तयार आहे, बसा तुम्ही. ती स्वयंपाकघरात गेली तर फक्त पीठच मिळालेलं होतं. रिवा भाजी नाही बनवलीस? रिवा म्हणाली, दादा भाजी आणायला गेले आहेत, अजून आले नाहीत. हे सगळं सरिताजी ऐकत होत्या. तुम्ही दोघी काय बोलत बसला आहात? मला खायला देणार आहात का नाही? आणि हे काय, अजून भाजी पण नाही बनवली? त्या रिवाला ओरडायला लागल्या. रिवाने पण ऐकून घेतलं नाही. लगेच बोलायला लागली, अहो सासूबाई, घरात एकही भाजी नाही आणि दादा किती वेळ झालं भाजी आणायला गेले आहेत. ते आल्याशिवाय भाजी कशी करणार? आता दादा लवकर येत नाही तर माझी काय चूक आहे? मी का ऐकून घेऊ? रिवाचं हे बोलणं ऐकून सरिताजी गप्प झाल्या. तेव्हाच रितेश सगळ्या भाज्या घेऊन आला. तर शिवानीने फटाफट सगळ्यांसाठी जेवण बनवलं आणि वाढलं. संध्याकाळी दोन्ही सुना बाल्कनीमध्ये बसून चहा पित होत्या. शिवानी म्हणाली, तू कसं करतेस हे सगळं? तुला भीती वाटत नाही का? हे सगळे तुझी तक्रार करतील तुझ्या माहेरी. असं पण सुनांनी असं उलटून बोलू नये. आपण थोडंसं ऐकून घ्यायचं, तेवढंच घरात शांतता राहते. शिवानी वहिनी, काय तुम्ही त्यांची बाजू घेत आहात? हे तुम्हाला दिवसभर राबवत असतात आणि आपलं जिथे चुकलं नाही आपण तिथे का ऐकून घ्यायचं? जेव्हा माझं काही चुकेल मी एकदा नाही, मी 10 वेळा ऐकून घेईन. पण माझी तिथे चूक नसते, मी तिथे एकदा सुद्धा ऐकून घेत नसते. आपण काय इथं मजदुरी करायला आलो आहोत काय? उठसूट सुटलं कोणीही बोलणं ऐकून घ्यायचं नाही. वहिनी, जो सहन करतो ना त्यालाच नेहमी सगळे ओरडतात आणि ऐकवतात. वहिनी, आपण या घरातल्या सुना आहोत. आपला पण या घरामध्ये समान वाटा आहे. आपण आपली चूक नसतानाही का ऐकून घ्यायचं?
मला मान्य आहे की सुनांनी सहन करायचं असतं, पण सहन करण्याची पण एक लिमिट असते. जिथे आपली चूक असेल आपण तिथे 10 वेळा माफी मागू, पण जिथे आपली चूक नाही तिथे आपण विरोधच केला पाहिजे. रिवा, मी पण आधी तुझ्यासारखीच होते, पण इथे आल्यावर माझं आयुष्यच बदललं. मी माझं अस्तित्वच विसरून गेले आहे. मला सुद्धा विरोध करता येतो हे तर मी विसरलेच आहे. अहो वहिनी, तुम्ही खूप लवकर हार मानली. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर सहन केलं आहे. वहिनी, इथनं पुढं विनाकारण कोणाचंही सहन करून घ्यायचं नाही. मी दरवेळेस तुम्हाला साथ देईल, तुमच्या छोट्या बहिणीप्रमाणे. आता शिवानीला चांगलं वाटत होतं की तिच्या सासरवाडीत तिला साथ देणारं कुणीतरी आलं आहे. त्याच्याच दुसऱ्या दिवशी शिवानीला फोन आला. तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे. शिवानीची आई म्हणाली, घराजवळ जे दवाखाना आहे तू तिथे लवकरात लवकर ये. हे सगळं ऐकून शिवानीला धक्काच बसला. तिच्या डोळ्यातून पाणी आले. ती घरातून निघताच तिच्या सासूने तिला अडवलं. शिवानी, कुठे चालली आहेस? ती म्हणाली, माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तर मी तिकडे जात आहे. तिची सासू म्हणाली, तू गेल्याने तुझे बाबा काही लवकर बरे होणार नाहीयेत. असं पण घरातली कामे कोण करणार? तू गेल्यावर एवढ्या लोकांचा स्वयंपाक सुद्धा बनवायचा राहिला आहे अजून. आणि आज तन्वीच्या मैत्रिणी सुद्धा येणार आहेत. तन्वीच्या मैत्रिणी आज जेवायला येणार आहे, म्हणून तू आज कुठेही जाणार नाहीस आणि हा माझा आदेश आहे. शिवानी एका सणासाठी थांबली. नंतर पुढे तिला रिवा दिसली. रिवाला बघून तिच्यामध्ये खूप हिंमत आली. शिवानी म्हणाली, सासूबाई, तुम्ही आज मला अडवू शकत नाहीत. माझे वडील तिथे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुम्हाला घराच्या कामांची चिंता पडली आहे. आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत, पण आज नाही ऐकणार. जर माझ्या वडिलांना काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी माझ्या बाबांकडे जाणार आहे त्यांची काळजी घेण्यासाठी आणि तुम्ही मला अडवू शकत नाहीत. या घराची काळजी रिवा घेईल आणि जर रिवा नसती तर तुम्ही सुद्धा जेवण बनवलंच असतं. मला तर माझ्या बाबांकडे जायचं आहे. शिवानी, जर तुला माझं ऐकायचं नसेल तर तू परत या घरात यायचं नाहीस. आई, मी 2-3 दिवसासाठी चालले आहे तर तुम्हाला जेवणाची चिंता सांगत आहात. जर मी कायमची गेले तर तुमचं काय होईल? तुम्हाला ते सहनच होणार नाही. आई, तुम्ही आणि तुमचा परिवार माझ्यावर निर्भर झालेला आहे, म्हणून असल्या धमक्यांचा काही उपयोग होणार नाही. सासूबाई, मी चालले आहे. बाबा बरे झाले की मी येते. तोपर्यंत रिवा घर सांभाळेल. दोघींचं भांडून ऐकून तन्वी रूमच्या बाहेर आली. वहिनी, हे काय नाटक लावलं आहेस? आई जर अडवत आहे तर का जात आहेस? ऐक ना, तू आईचं का हट्ट करत आहेस? अहो तन्वी, उद्या जाऊन तुमचंही लग्न होणार आहे आणि तुमचं लग्न झाल्यावर तुमचे वडील आजारी पडल्यावर तुम्ही त्यांच्या घरी येणार नाहीत का? तुमच्या सासूने तुम्हाला अडवलं, तुम्ही लगेच थांबणार का? जाणार नाहीत का आई वडिलांना भेटायला? आणि तुमचं मन तुमच्या आई वडिलांना भेटू न देण्यासाठी दुखणार नाही का? हे सगळं ऐकून तन्वी काहीच म्हणाली नाही. रिवाने हिंमत दिल्यामुळे शिवानी सगळ्यांना आज सडेतोड उत्तर देत होती. शिवानी रितेशला फोन लावत होती, पण त्याचा फोन बिझी येत होता. तेवढ्यात तिचे सासरे कारची चावी घेऊन येतात आणि तन्वीच्या डोक्यावर हात फिरवतात. सुनबाई, तू तर आज माझे डोळे उघडले. चल शिवानी, मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊन सोडतो. तू कुठे रिक्षाने धक्के खात जाणार आहेस? कारमध्ये सोडल्यावर तू वेळेवर पोहोचशील. सरिताजी पण काही बोलू शकल्या नाहीत. त्या सगळं चुपचाप बघत होत्या. आपल्या सासू सासऱ्यांमध्ये अचानक बदल आल्याने शिवानी हैराण झाली होती. लांब थांबलेल्या रिवाला ती डोळ्याने धन्यवाद म्हणत होती, कारण तिच्यामुळेच हा आज चमत्कार झाला होता. रिवामुळेच शिवानीचे जीवन बदलून गेलं होतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.